ला बेल डॅम सॅन्स मर्सी ही कविता जॉन किट्स यांनी लिहिलेली आहे. ला बेल डॅम सॅन्स मर्सी हे फ्रेंच भाषेतील टायटल आहे. याचा इंग्रजी मिनिंग आहे ब्युटिफुल लेडी विदाउट मर्सी. या कवितेमध्ये दोन व्यक्ती आहेत. पहिली व्यक्ती आहे नाईट म्हणजे सरदार, दुसरी व्यक्ती आहे कवी. कवी नाईटला काय म्हणतो ते आपण पाहूया. व्हॉट कॅन एल दी नाईट ॲट आर्म्स. हे सरदार, हे शस्त्रधारी सरदार, तुला काय वेदना आहेत, तुझं दुखणं काय आहे, तुझं दुखणं काय आहे, तुला काय त्रास होत आहे. व्हॉट कॅन एल दी नाईट ॲट आर्म्स. कवी सरदारला काय म्हणतो, तुझं दुखणं काय आहे, तुला काय वेदना आहेत, तुला काय त्रास होत आहे. अलोन अँड पेलेली लॉयटरिन. तू एकटा उदास चेहऱ्याने भटकत आहे. अलोन म्हणजे एकटा, पेलेली म्हणजे उदास, निस्तेज, लॉयटरिंग म्हणजे भटकणे. द सेज हॅज विदर्ड फ्रॉम द लेक. तळ्याजवळचं गवत वाळून गेलेलं आहे. अँड नो बर्ड्स सिंग. आणि पक्षी गाणं गात नाही. ओ व्हॉट कॅन एल दी नाईट ॲट आर्म्स. पुन्हा कवी त्या सरदारला म्हणतो की अरे शस्त्रधारी सरदार, तुला काय त्रास होत आहे, तुला काय वेदना आहेत, तुला काय झालेलं आहे. सो हॅगर्ड अँड सो वी बिगॉन. तू इतका थकलेला आणि दुःखी दिसतोय. सो हॅगर्ड म्हणजे थकलेला, सो वी बिगॉन म्हणजे दुःखी दिसतोय. द स्क्विरल्स ग्रेनरी इज फुल. खारुताईची, खारची म्हणजेच खारने आपलं अन्न साठवून ठेवलं आहे. अँड द हार्वेस्ट इज डन. आणि शेतातील कापणी पूर्ण झालेली आहे. आता पुढील स्टांजामध्ये काय म्हणतो ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आय सी अ लिली ऑन थाय ब्रो. मला तुझ्या कपाळावर एक लिलीचं फूल दिसतंय. विथ अँग्विश मॉइस्ट अँड फ्युअर ड्यू. पण ते दुःखाने ओलसर झालेलं आहे, तापाच्या घामाने भिजलेलं आहे. अँड ऑन थाय चिक्स अ फेडिंग रोज. तुझ्या गालावरचं गुलाबासारखं सौंदर्य आता हळूहळू कोमेजून जातंय. फास्ट विदर्थ टू. तुझ्या गालावरचं गुलाबासारखं सौंदर्य आता हळूहळू कोमेजून जातंय. त्याचा ताजेतवानेपणा कमी होत आहे, जसं एखादं फूल वाळून जातं तसं. आता पुढील कडव्यामध्ये नाईट सरदार कवीला काय म्हणतो ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आता पुढे तो काय म्हणतो, मी त्या स्त्रीला एका माळरानात भेटलो. तो नाईट कवीला काय म्हणतो, मी त्या स्त्रीला एका माळरानात भेटलो. फुल ऑफ ब्युटिफुल. खूप सुंदर होती. अ फेअरिश चाइल्ड. जणू एखाद्या परिकन्येसारखी ती दिसत होती. हर हेअर वॉज लॉंग. तिचे केस लांब होते. अँड हर फूट वॉज लाईट. आणि तिच्या पावलाची चाल खूप हलकी होती, नाजूक होती. हर आईज वेअर वाईल्ड. तिच्या डोळ्यात एक वेडेपणा किंवा असामान्य चमक दिसत होती. आय मेड अ गार्लँड फॉर हर हेड. नाईट कवीला काय म्हणतो, मी तिच्या डोक्यासाठी एक हार बनवला. अँड ब्रासलेट्स टू. आणि ब्रासलेट तिच्या हातासाठी. म्हणजे त्या ठिकाणी ब्रासलेट सुद्धा नाईटने त्या लेडीसाठी बनवलं. अँड फ्रॅग्रंट झोन. आणि सुगंध झोन म्हणजेच एरिया सुद्धा त्यांनी त्या लेडीसाठी त्या ठिकाणी राखून म्हणजे बनवला. शी लुक्ड ॲट मी ॲज शी डीड लव. आणि तिने अशा नजरेनं त्या सरदारकडे पाहिलं की जणू ती त्याच्यावरती प्रेम करते. अँड मेड स्वीट मोन. आणि तिने गोड आवाजात आवाज काढला, आवाज काढला. आय सेट हर ऑन माय फेसिंग स्टीड. पुढे नाईट काय म्हणतो कवीला, मी तिला माझ्या चालणाऱ्या घोड्यावरती बसवलं. अँड नथिंग एल्स सॉ ऑल डे. दिवसभर मला दुसरे काही दिसलं नाही. दिवसभर मी पूर्णपणे तिच्या सौंदर्यामध्ये हरवलेलो होतो. मी तिच्यामध्ये हरवलेलो होतो. फॉर साइड लॉंग
वुड शी बेंड अँड सिंग. ती माझ्याकडे वाकून पाहत असे आणि गाणं गात असे. अ फेरी सॉन्ग. एखाद्या परीसारखं गाणं ती माझ्यासाठी गात असे. शी फाउंड मी रूट्स ऑफ रिली स्वीट. पुढे नाईट कवीला काय म्हणतो, तिने मला मधुर चवीच्या मुळ्या शोधून दिल्या. अँड हनी वाईल्ड, तिने मला रानमध दिला. अँड मानाड्यू, एक रस दिला. मानाड्यू म्हणजे एक रस, आपण म्हणूया स्वर्गीय रस, तिने मला दिला. अँड शोर इन लँग्वेज स्ट्रेंज शी सेड, आणि एका विचित्र भाषेत ती मला काय म्हटली, ती मला म्हटली, आय लव्ह दी ट्रू, मी तुझ्यावर खरं प्रेम करते. शी टूक मी टू हर एल्फिन ग्रोट, तिने मला तिच्या गुहेमध्ये, परिकन्याच्या गुहेमध्ये नेलं. अँड देर शी वेप्ट, त्या ठिकाणी ती रडली. अँड साइड फील सोर, आणि तिने दीर्घ उसास टाकला. अँड देर आय शेट हर वाईल्ड वाईल्ड आईज, आणि त्या ठिकाणी मी तिच्या डोळ्यात जी चमक होती, तिचे प्रेमाने भरलेले डोळे बंद केले. विथ किसेस फॉर, 4 चुंबन घेऊन तिचे ते प्रेमाने भरलेले, तिचे ती जे वाईल्ड जे डोळे होते, प्रेमाने भरलेले डोळे मी 4 चुंबन घेऊन ते बंद केले. अँड देर शी लुल्ड मी अस्लीप, आणि तेथे तिने अंगाई गायली आणि त्या ठिकाणी मी झोपी गेलो. अँड देर आय ड्रीम्ड वी बी राईट, आणि तेथेच मी स्वप्न पाहिले. ते दुःखद स्वप्न होते. अरे दुर्दैव, द लेटेस्ट ड्रीम आय एव्हर ड्रीम्ड. मी जे स्वप्न पाहिलेलं होतं, ते स्वप्न आत्तापर्यंत जे स्वप्न पाहिलं त्यापेक्षा वेगळं स्वप्न होतं. ऑन द कोल्ड हिल साईड, त्या थंड डोंगर कड्यावर दुःख आणि निराशात मी त्या ठिकाणी होतो. आय सॉ पेल किंग्स अँड प्रिन्सेस टू, त्या ठिकाणी मी निस्तेज राजे आणि राजकुमार सुद्धा पाहिले. पेल वॉरियर्स, निस्तेज योद्धे सुद्धा पाहिले. डेथ पेल वेअर दे ऑल, राजे राजकुमार आणि सामर्थ्यवान योद्धे त्या मोहक पण निर्दयी स्त्रीच्या जाळ्यात अडकलेले होते. त्यांचे वर्णन डेथपेल असे केले आहे. म्हणजे त्या स्त्रीच्या मोहात अडकून ते जीवनशक्ती गमावून बसले आहेत. दे क्राईड, ते सर्व वरडले. ला बेली डॅम सॅन्स मर्सी, त्या सुंदर पण निर्दयी स्त्रीने हॅड धी इंथ्रॉल, तुला तिच्या मोहात अडकवलेले आहे. ते राजे, ते राजकुमार आणि योद्धे त्या नाईटला काय म्हणतात, त्या सुंदर पण निर्दयी स्त्रीने तुला तिच्या मोहात अडकवले आहे. आय सॉ देअर स्टार्व्ड लिप्स इन द ग्लूम. आता नाईट काय म्हणतो की त्या गडद संधी प्रकाशात मला योद्धे राजे यांचे ओठ कसे दिसले, उपाशी कोरडे पडलेले ओठ दिसले. विथ हॉरिड वॉर्निंग गॅप्ड व्हाईड, आणि त्यांचे ओठ मोठे होते, उघडे मोठे होते. म्हणजे ओठ जे होते त्यांचे ते उघडे होते आणि एक भयंकर इशारा दिल्यासारखं वाटत होतं. जणू ते त्या नाईटला सावध करत होते की तूही त्या स्त्रीच्या मोहजळात अडकून त्यांच्यासारखा मृतप्राय होईल. अँड आय ओक अँड फाउंड मी देअर. त्यानंतर तो नाईट जो होता तो अचानक जागा झाला आणि स्वतःला एक भयानक वास्तवात त्याला दिसून आलं. ऑन द कोल्ड हिल साइड्स, ती जागा म्हणजे थंडगार हिलसाइड होती, जिथे एकाकीपणात आणि निराशेत तो नाईट सरदार पडून होता. अँड दिस इज व्हाय आय सजोर्न हिअर, आणि म्हणूनच मी येथे थांबलो आहे. सजोर्न म्हणजे थांबणे. अलोन अँड पेलिली लॉयटरिंग, मी एकटा निस्तेज चेहऱ्याने भटकत आहे. पेलेली म्हणजे निस्तेज चेहऱ्याने, लॉयटरिंग म्हणजे भटकणे. दो द सेज इज विदर्ड फ्रॉम द लेक,
आता सरोवराच्या आसपासचं जे गवत आहे ते सुकलेलं आहे. नो बर्ड सिंग, कोणताही पक्षी गात नाही. शस्त्रधारी सरदार किंवा शूरवीर त्या परिसदृश्य स्त्रीच्या मोहात अडकून तिच्या आठवणीमध्ये हरवून बसलेला आहे. तो एकटा निस्तेज चेहऱ्याने भटकत आहे. तो एकाएकी आहे. आता निस्तेज चेहरा म्हणजे काय? तर त्या शस्त्रधारी सरदारची जीवनशक्ती हरवलेली आहे. सरोवराच्या आसपासचं गवत सुकलेलं आहे. कोणताही पक्षी गात नाही. संपूर्ण वातावरण निरस, उदास आणि मृतवत आहे.